नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरतीसाठी 2025मध्ये अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये पाहू शकता शॉर्ट नोटिफिकेशन आलेली होती, त्यानंतर आता फुल नोटिफिकेशन देखील याची प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन, पात्रता, अभ्यासक्रम काय असणार आहे, फीज किती असणार आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याचसोबत मित्रांनो अजून एक ग्रुप डीची देखील जाहिरात येणार आहे, ज्यामध्ये 32,000 पदं असणार आहेत. यामध्ये 10वी पासवरती देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात आता देण्यात आलेली आहे. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. तर बघा मित्रांनो, डिटेल सेंट्रलाइज नोटीस आलेली आहे. आजची जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड कॅटेगरीज असणार आहेत पदांच्या. या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये देखील पाहू शकतात. अशा पद्धतीची ही पदं असणार आहेत सर्व. ही फुल नोटिफिकेशन याची आलेली आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन जे आहे त्याचे उद्यापासून म्हणजे 7 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहेत. याची लास्ट डेट 6 फेब्रुवारी 2025 असणार आहेत. तर नेमक्या याच्यामध्ये पोस्ट कुठल्या कुठल्या असणार आहेत, ही जी शॉर्ट नोटिफिकेशन आली होती पहा, याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर बघा कुठल्या कुठल्या शॉर्ट पोस्ट आहे त्याच्यामध्ये. टोटल मित्रांनो या ठिकाणी 1036 पदं भरली जात आहेत. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील याचं पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मित्रांनो, तुम्हाला जर रेल्वे पदभरतीबद्दल पुस्तक हवं असेल, सध्याची जी ही ग्रुप डीची भरती होणार आहे त्याच्यासाठी, किंवा ज्या पण रेल्वेच्या सध्या भरती निघत आहेत मित्रांनो त्याच्यासाठी, तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी एक महत्त्वाचं असं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संच. याच्यामध्ये मित्रांनो 2021 ते 2024 पर्यंतच्या मराठी भाषेतील या ठिकाणी झालेल्या संपूर्ण परीक्षेचे प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेले आहेत. कारण की रेल्वे मित्रांनो मराठीमधून देखील तुमची परीक्षा जी आहे ते कंडक्ट करतं. 2025 मधील मित्रांनो ही लेटेस्ट याची आवृत्ती आहे. भारतीय रेल्वे बोर्ड्स RRB द्वारे 2021 व 2024 मध्ये घेतलेल्या संपूर्ण CBT ऑनलाईन प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे बुक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. याच्यामध्ये बघा रेल्वे भरती ग्रुप डी सध्याची जी 32,000 पदांची पदभरती होते त्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्याचबरोबर NTPC, AALP नॉन टेक्निकल, RPF असेल, SI या पदांच्या प्रश्नपत्रिकाचा देखील समावेश आहे. कारण की बघा रेल्वे बोर्डाद्वारे ज्या पण परीक्षा घेतल्या जातात, मागील ज्या प्रश्नपत्रिका असतात त्यामधील बरेचसे प्रश्न जे आहेत पुढे रिपीट होतात, त्याची पुनरावृत्ती होते. त्यासाठी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं, ज्या ओरिजिनल मराठीमधून परीक्षा झालेल्या आहेत त्या संपूर्ण ओरिजिनल मराठीमधूनच याच्यामध्ये प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. ज्यामध्ये बघा रेल्वे ग्रुप डी, NTPC, AALP, RPF अशी विविध ज्या पण परीक्षा झाल्या त्याचा समावेश या पुस्तकामध्ये त्यांनी करून दिलेला आहे. ओरिजिनल मराठी भाषेतील या ठिकाणी हे पहिलं असं पुस्तक आहे. रेल्वे भरती बोर्ड्स RRB द्वारे आगामी काळात येणाऱ्या देखील ज्या परीक्षा असतील मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त आहे, जे की स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं प्रत्येक बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पुस्तक पाहायला भेटेल, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा आता मित्रांनो, जी या ठिकाणी 1036 पदांची ही लेटेस्ट जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये नेमकी कुठली पद आहेत, त्यासोबत त्यांची पात्रता वगैरे काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये पाहूयात. बघा या ठिकाणी शेवटचं पद आहे ते म्हणजे लॅब असिस्टंटचं पद आहे. ग्रेड 3चं पोस्ट आहे, जे की केमिस्ट आणि मेट्रोलॉजिस्टमध्ये भरलं जात आहे. याच्यामध्ये टोटल ज्या वॅकेन्सी वगैरे आहेत त्या 12 वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत. तुमचा 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी पगार आहे 19,900 बेसिकच पेमेंट या पदासाठी आहे. याची पात्रता आपण पुढे पाहणार आहोत. याच्यामध्ये प्लस सर्व रेल्वेचे भत्ते सुविधा तुम्हाला पाहायला भेटतात. 18 ते 33 वर्ष वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यासोबत तुमचं जसं की एज रिलॅक्सेशन आहे, ज्यामध्ये SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी 10 ते 15 वर्ष वयोमर्यादा असते. अशा पद्धतीचं एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर बघा पुढची पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट. शाळेमधलं लॅबोरेटरी असिस्टंट जी पोस्ट आहे मित्रांनो, लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक, जे रेल्वेचे स्कूल्स असतील त्या ठिकाणी मित्रांनो तुमची पोस्टिंग असेल. 7 वॅकेन्सी त्या पदासाठी आहेत. त्यानंतर बघा असिस्टंट टीचर फिमेल ज्युनियर स्कूलसाठी 2 पदं आहेत. त्यानंतर प्रायमरी रेल्वे टीचर डिफरंट सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी 188 जागा भरल्या जात आहेत. तर बघा ज्यांचं टीचिंगमधून या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे. रेल्वेमध्ये टीचिंग म्हणून या ठिकाणी लागण्यासाठी त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर बघा म्युझिक टीचर फिमेलसाठी 3 वॅकेन्सी आहेत. लायब्ररीची
देखील पोस्ट भरल्या जात आहेत मित्रांनो. 10 जागा आहेत आणि हे परमनंट जॉबसाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे मित्रांनो. कारण की आता वर्षाला रेल्वे जी आहे या ठिकाणी त्यांचं वेळापत्रक प्रसिद्ध करते आणि वर्षाला आता पदं जी आहेत भरली जात आहेत. त्यानंतर बघा स्टाफ आणि वेलफेअर इन्स्पेक्टरच्या पोस्ट आहेत ज्यासाठी 59 जागा आहेत. सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टरची देखील पोस्ट आहे 3 जागा आहेत. ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदीसाठी पोस्ट आहेत मित्रांनो 130 जागा आहेत. सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंगसाठी 2 जागा आहेत. फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर इंग्लिश मीडियमसाठी 18 जागा भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा पब्लिक प्रोसिजरसाठी या ठिकाणी 20 जागा आहेत. त्यानंतर चीफ लॉ असिस्टंटसाठी 54 जागा आहेत. आणि ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर ऑफ डिफरंट सब्जेक्ट वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट टीचरसाठी 338 जागा भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा सायंटिफिक सुपरवायझर ज्यामध्ये ट्रेनिंग असेल किंवा इतर सब्जेक्टमध्ये आहे 3 वेकेन्सी आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर डिफरंट सब्जेक्टमध्ये 187 वेकेन्सी भरल्या जात आहेत. आणि टीचर पदासाठी वयोमर्यादा बघा 18 ते 48 कुठं आहे, 18 ते 38 आहे, 18 ते 43 आहे, 18 ते 35 आहे. अशा पद्धतीने एज लिमिट देखील प्रत्येक पदांसाठी वेगवेगळं तुम्हाला इथं पाहायला भेटेल. तर बघा आता फुल नोटिफिकेशन ही अशा पद्धतीने प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे. ठीक आहे, याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता प्रत्येक कॅटेगरी वाईज त्याचसोबत मित्रांनो वेगवेगळे RRBs आहेत. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जसं की मुंबई असेल किंवा इतर असेल सर्वांसाठी वेगवेगळ्या वॅकेन्सी भरल्या जात आहेत. याच्यासाठी फीस तुम्हाला जी आहे मित्रांनो जसं की खुल्या प्रवर्गासाठी OBC कॅन्डिडेटसाठी 500 रुपये आहे. याच्यामध्ये देखील तुम्हाला 400 रुपये फीज परत रिटर्न केली जाते. म्हणजे फक्त 100 रुपये फीज आहे. सुरुवातीला 500 रुपये भरायचे तुम्हाला. परंतु या ठिकाणी म्हटलं आहे की त्यांनी रिफंडेड इन ड्यू कोर्स ओनली डिडक्टिंग बँक चार्जेस ऑन अपेअरिंग फर्स्ट स्टेज CBT 400 रुपये तुमच्या या ठिकाणी अमाऊंट रिटर्न केलं जातं. त्यानंतर बघा जसं की PWD फिमेल कॅन्डिडेट SC ST कॅन्डिडेट असतील EBC कॅन्डिडेट असतील या सर्वांसाठी 250 रुपये फीज आहे. परंतु ही सर्वच्या सर्व 250 रुपये फीज तुमची रिटर्न केली जाते. म्हणजे या ठिकाणी या कॅटेगरीसाठी 0 रुपीज फीज ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो बाकी जी आहे याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जवळपास 68 केडरच्या पोस्ट आहेत. 68 केडरमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या सब्जेक्टचे टीचरच्या पोस्ट आहेत. बाकी देखील पोस्ट आहेत. संपूर्ण माहिती आपण बघूयात. जेवढं होईल तेवढं एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामध्ये आपण कव्हर करूयात. परंतु ही जी लिंक आहे किंवा PDF फाईल आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी शेअर करतोय. तिथून तुम्हाला पाहता येईल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्किंग देखील परीक्षेमध्ये असते हेही लक्षात राहू द्या. याचा सिलेबस आपण जर बघितला प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजेच तुमचे जी पोस्ट आहे त्या पोस्टविषयी तुम्हाला 50 क्वेश्चन असणार आहेत. जनरल अवेअरनेस असणार आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असणार आहे, मॅथमॅटिक्स असणार आहे आणि जनरल सायन्सवरती प्रश्न असतील. 100 प्रश्न 100 मार्कासाठी या ठिकाणी ही परीक्षा तुमची होणार आहे. याच्यामध्ये डिटेल सिलेबस देखील त्यांनी दिलेला आहे. त्यानुसार तुम्हाला पाहायचं आहे. बाकी डिटेल देखील माहिती अजून याच्यामध्ये आहे. आता आपण पाहूया डायरेक्टली याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि जागा कशा पद्धतीने दिले त्याची माहिती. तर बघा ह्या PDF फाईलच्या शेवटी जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला प्रत्येक RRB नुसार जागा पाहायला भेटतील. म्हणजे कुठल्या RRBमध्ये कुठल्या किती जागा आहेत त्याची माहिती आहे. टोटल या ठिकाणी विविध RRBs आहेत. ऑल ओव्हर इंडियामधून या ठिकाणी जागा आहेत. तुम्ही कुठल्याही RRBमध्ये फॉर्म भरू शकतात ज्या पदासाठी पात्र आहात त्या पदासाठी. आणि इतर तुमचे कॅटेगरी वाईज तुम्हाला जे रिझर्वेशन आहे त्यानुसार देखील वॅकेन्सी पाहता येतील. आता बघा काही पदांसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन 12th पास देखील ठेवण्यात आलेले आहे. तिथे देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. तुम्ही टीचिंग क्वालिफिकेशन असेल तुमचं तर तिथे देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर बघा या ठिकाणी शेवटचे जे पेजेस आहेत जवळपास या ठिकाणी 95-96 जे पेजेस आहेत तिथं तुम्हाला या ठिकाणी ह्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन या पदांसाठीचं पाहायला भेटेल. तर काय आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आता डिटेलमध्ये आपण संपूर्ण बघूयात. तर बघा टोटल 68 या ठिकाणी काय आहेत केडर आहेत पोस्ट आहेत. तर संपूर्ण 68 पदांचं आपल्याला पाहता येणार नाही एज्युकेशन क्वालिफिकेशन. त्यासाठी तुम्हाला PDF फाईल पाहिजे. काही मोजक्या पदांची माहिती आपण या ठिकाणी बघूयात. जसं की बघा शेवटचं पद आहे लॅब असिस्टंट ग्रेड 3 केमिस्ट आणि मेट्रोलॉजिस्ट. या पदासाठी जर आपण बघितलं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन 12th पास त्यांनी ठेवलेलं आहे. 12th किंवा इक्वॅलंट एक्झामिनेशन विथ सायन्स फिजिक्स आणि केमिस्ट्री असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे फक्त 12वी पासवरती देखील इथे अप्लाय करता येणार. 12th पास म्हटलं आहे किंवा ऑर दिलं आहे म्हणजे पर्याय दिलेला आहे त्यांनी. पुढं सायन्स एक्झामिनेशन तुमची कुठली झाली आहे फिजिक्स केमिस्ट्री सब्जेक्ट असेल तरी देखील अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा पुढची अजून एक सेम पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट स्कूलसाठी. बघा प्रयोगशाळा सहाय्यक स्कूलसाठी याच्यामध्ये देखील तुम्हाला 12th पासवरती अप्लाय करता येणार आहे. किंवा या ठिकाणी त्यांनी म्हटलं इक्वॅलंट एक्झामिनेशन विथ सायन्स अँड फर्स्ट
1 इयर एक्सपिरियन्स इन पॅथॉलॉजिकल आणि बायोकेमिकल लॅबोरेटरीमध्ये पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर 12th पासवरती देखील या ठिकाणी ही पोस्ट याच्यामध्ये आहेत, ज्या की महत्त्वाच्या 2 पोस्ट आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक असेल, ज्यामध्ये ग्रेड 3ची पोस्ट आहे, आणि प्रयोगशाळा सहाय्यकची पोस्ट आहेत. स्कूल आणि जे की केमिस्ट डिपार्टमेंटमध्ये आहेत. त्यानंतर पुढच्या जे पोस्ट आहेत बघा, जसं की प्रायमरी टीचरची पोस्ट आहेत. याच्यासाठी मित्रांनो, जसं की तुमचं टीचिंग झालेलं आहे, ज्याच्यामध्ये बघा 12th पास झालेलं आहे आणि 50% मार्क्सनी 2nd इयर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशनमधून झालेलं आहे, तर ॲप्लाय करता येईल. वेगवेगळं क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, प्रायमरी टीचर हिंदी असतील, प्रायमरी टीचर बेंगाली असेल, असे प्रत्येक याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये प्रायमरी टीचरच्या वॅकेन्सी आहेत. असंच बाकीच्या टीचरसाठी देखील वॅकेन्सी पाहायला भेटतील तुम्हाला. त्यानंतर बघा, लायब्ररीची पोस्ट आहे. याच्यासाठी देखील लायब्ररी सायन्स तुमचा कोर्स झालेला आहे, तर ॲप्लाय करता येणार आहे. स्टाफ वेलफेअर इन्स्पेक्टरची पोस्ट आहे. याच्यामध्ये सोशल वेलफेअरमधून तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे किंवा डिप्लोमा इन लेबर लॉजमध्ये झालं आहे, LLB विथ पेपर्स इन लेबर लॉमध्ये झालेला आहे, तरी देखील तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा, सिनियर पब्लिसिटी मॅनेजरच्या पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुमचं या ठिकाणी जर्नलिझम झालेलं आहे, पब्लिक रिलेशन्स, ॲडव्हर्टायझिंग जर्नलिझम, मास कम्युनिकेशन झालेलं आहे, तर इथे ॲप्लाय करता येणार आहे. हे डिजरेबल जे आहे स्किप करू शकतात, हे कंपल्सरी तुम्हाला एक्सपिरियन्स नाही. सर, सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर डायरेक्टली तुम्हाला तुमचं मीडियामधून क्वालिफिकेशन झालेलं आहे, तर तुम्हाला रेल्वेमध्ये सिनियर पब्लिसिटी मॅनेजर म्हणून या ठिकाणी पोस्ट भेटते किंवा इन्स्पेक्टरची पोस्ट या ठिकाणी डायरेक्टली असणार आहे. ट्रान्सलेटरच्या पोस्ट आहेत बघा, मास्टर डिग्री तुमची झालेली आहे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये, किंवा बघा या ठिकाणी लिहिले त्यांनी मास्टर डिग्री ज्याच्यामध्ये हिंदी किंवा इंग्लिश विथ इंग्लिश किंवा हिंदी अशा पद्धतीने कंपल्सरी सब्जेक्ट तुमचा असेल डिग्रीमध्ये, तर इथं तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. तर बघा, तुमचं हिंदीमधून या ठिकाणी डिग्री झालेली आहे तुमची, तर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करता येणार आहेत. किंवा मास्टर डिग्री झालेली आहे तुमची हिंदी किंवा इंग्लिशमध्ये, किंवा हिंदी जो सब्जेक्ट आहे तुमचा कंपल्सरी सब्जेक्ट आहे हिंदी किंवा इंग्लिश, तर तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा, सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंगच्या पोस्ट आहेत. मास्टर डिग्री इन याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये झालेली आहे. त्याचसोबत या ठिकाणी 1 इयरचा एक्सपिरियन्स आहे ॲडमिनिस्ट्रेशनमधला, तरी देखील ॲप्लाय करता येणार आहे. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचरच्या पोस्ट आहेत बघा आता, ज्याच्यामध्ये विविध हिस्ट्री असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, त्याचसोबत या ठिकाणी होम सायन्स असेल, अशा देखील सोशल सायन्समध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी ॲप्लाय करता येणार आहे ग्रॅज्युएट टीचर म्हणून. सोशल सायन्स असेल, त्यासोबत इंग्लिश मीडियम मधून देखील आहे. भरपूर सारे सब्जेक्ट आहे. संस्कृतचं आहे, त्याच्यानंतर बघा PCMचं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी PCBचं देखील आहे. असे भरपूर सारे सब्जेक्टमध्ये या ठिकाणी टीचरच्या देखील पोस्ट तुम्हाला इथं पाहायला भेटतील. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर ही PDF फाईल व्यवस्थित वाचून त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. उद्यापासून ॲप्लिकेशन चालू होणार आहेत. लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्यानंतर बघा, पब्लिक प्रोसिजरची पोस्ट आहेत. ग्रॅज्युएट तुमचं या ठिकाणी लॉ झालेलं आहे. लॉ झालेल्यांसाठी या ठिकाणी तुम्हाला फायदा आहे. त्याचसोबत तुमचं मात्र 5 इयर स्टँडिंग ॲज ॲन ॲडव्होकेट ॲट बारमध्ये या ठिकाणी तुम्हाला 5 इयर स्टँडिंगचं देखील नॉलेज किंवा एक्सपिरियन्स म्हणता येईल त्याला, तो देखील असणं गरजेचं आहे. बाकीच्या भरपूर साऱ्या पोस्ट ज्या आहेत टीचिंगच्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. पोस्ट ग्रॅज्युएट टीचरचे देखील पोस्ट आहेत, ज्या की वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये आहेत. जसं की पहा, या ठिकाणी बायोलॉजी सब्जेक्ट देखील आहे, पॉलिटिकल सायन्स देखील याच्यामध्ये आहे. तुमचं MA पॉलिटिकल सायन्समधून झालेलं आहे आणि तुमचं BEd झालेलं आहे, किंवा या ठिकाणी टीचिंगमधले तुम्हाला या ठिकाणी प्रोफिशियन्सी आहे, तर तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. BEd देखील या ठिकाणी महत्त्वाचा त्यांनी म्हटलेला आहे. हिंदीचे देखील आहेत. कॉमर्समधील देखील टीचिंगच्या पोस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. तर संपूर्ण अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, जी की मित्रांनो मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड कॅटेगरीची जाहिरात आलेली आहे. आता याच्यानंतर ग्रुप Dची जाहिरात तुमची लवकरच प्रसिद्ध होईल, जी की 23 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF फाईल पाहायला भेटेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.